आपल्यासोबत जे प्रसिद्ध भागवतकार महाराज आहे हे जुळलेले आहे आणि सध्या अमरावती शहरातील साईनगर येथे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भागवत सप्ताहाचंही आयोजन करण्यात आलं आहे। त्यांची इथे उपस्थिती आहे। गेल्या 6 दिवसापासून अतिशय सुंदर असं मंगलमय व आध्यात्मिक असू द्या किंवा इतरही सामाजिक स्तरातून हे भागवत सप्ताह आहे आणि एकीकडे जर पाहिलं तर अमरावती शहरातील अनेक भाविक भक्त असू द्या नागरिक असू द्या हा भागवत सप्ताह महाराजांचा पाहण्याकरता एक इकडे वळले आहे। त्यामुळे महाराजांचं जे प्रस्ताव आहे यवतमाळमध्ये आहे, मात्र देशभरात व राज्यभरात त्यांचा भागवत सप्ताह चालू असतो। आपल्यासोबत ते त्यांनी वेळ काढून टाईम दिलेला आहे। आजच्या संदर्भात आपल्यासोबत बोलणार आहे। आज गेल्या 7 दिवसांपासून भागवत सप्ताह चालू आहे। आपल्याला काय अनुभव आला अमरावती शहरामधून? श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने गेली 6 दिवस झाले या ठिकाणी अतिशय भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सगळे भाविक मंडळी या भागवत कथेचा आस्वाद घेत आहेत आणि बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून 3-3 तास ती कथा श्रवण करून आणि आपल्या जीवनाचं काहीतरी कल्याण व्हावं हाच हेतू सर्वांच्या मनात आहे आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम चालू आहे। आपलं जर प्रथम एक परिचय द्यायचा असला तर आपलं वास्तव्य कुठं आहे आणि आपलं सध्या माझा परिचय जर द्यायचा झाला तर मी गुलाबराव महाराज आळंदीकर, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हाध्यक्ष। माझं शिक्षण जे आहे वारकरी संप्रदायाचं हे आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध समाधी सर्व जगतामध्ये आहे आणि आळंदी हे वारकरी संप्रदायाचे एक आध्यात्मिक पीठ आहे की तिथूनच अशा प्रकारे सर्वांनी एक प्रेरणा मिळते माऊलीच्या कृपेने, ज्ञानराज माऊलीच्या कृपेने। आणि ती प्रेरणा घेऊन जवळजवळ मी 7 वर्ष आळंदीला वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी आमची वारकरी जोग महाराजांची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी संस्था आहे, वारकरी शिक्षण संस्था, की जी 1917 साली ज्या संस्थेची स्थापना झाली आणि आता जवळजवळ 100 वर्ष उलटून गेले। मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा शतक महोत्सव साजरा केला आणि हजारो आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार आळंदीमधून तयार होतात आणि समाजाला एक चांगली दिशा मिळावी, समाजाचे आचार विचार उच्चार हे पवित्र असावे, पवित्र व्हावे आणि शुद्ध आचरणाने समाजाने अशा प्रकारे भगवत भक्तीकडे वळावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं। याकरता महाराष्ट्रभर नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करत असतो। आज आपण अमरावती शहरामध्ये आहे। प्रकट दिनानिमित्त साईनगरमध्ये संत गजानन महाराज इथे भागवत सप्ताह आपला चालू आहे। आपण इथल्या भक्तांना आतापर्यंत काय आव्हान केले आहे किंवा आपल्या भक्ती मार्गातून काय असा उपदेश दिला आहे? नाही, कथा कीर्तन हे माध्यमच असं आहे की या माध्यमातून समाजाला एक जीवन जगण्याची दिशा मिळते की माणसाने कसं जीवन जगावं, बालमनावर कसे संस्कार व्हावे। आजकाल तरुण पिढी सुद्धा या मोबाईलच्या युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये, 5Gच्या युगामध्ये ही तरुण पिढी सुद्धा आणि इकडे तिकडे कुठे भटकू नये, कारण आजची परिस्थिती पाहू गेलो तर भयानक कठीण आहे आणि अध्यात्माशिवाय संस्काराशिवाय पर्याय नाही आहे। आपली जी वैदिक संस्कृती आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि वैदिक पद्धतीनेच आपल्या धर्माप्रमाणेच आपण वागलं पाहिजे, कारण शेवटी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह। म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं आपण आचरण केलं पाहिजे, माता पित्याचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे, आपल्या धर्माचं महत्त्व कळालं पाहिजे, उतार वयामध्ये आईवडिलांची सेवा त्यांच्याकडून झालीच पाहिजे। हे संस्कार तरुण पिढीमध्ये बिंबवण्याचं कार्य आणि आमची ही संस्था करते। महाराज काळ वेगळ्या प्रश्नाकडे वळतो आहे थोडं। आपला देश हा कृषीप्रधान आहे, शेतकऱ्याचा देश आहे आणि शेतकरी आज पुण्या व्यवस्थित आहे। आपल्याला माहिती आहे शेतकरी काही आत्महत्या करत आहे किंवा शेतकऱ्यांच्या मालाला ठिकाणी जर पाहिलं तर भाव मिळत नाही, सोयाबीन सुद्धा कापूस सुद्धा। यातून आपण भागवत सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्याला काय असं मार्गदर्शन करणार आणि सरकारला काय मार्गदर्शन करणार? तेच सांगत असतो आम्ही की आपला भारत देश हा नक्कीच कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा जर सुखी राहिला तर समाजामध्ये अशा प्रकारे सुद्धा सर्वांना आनंद मिळेल। पण आजची परिस्थिती अशी आहे की सर्वात आणि ज्याला आपण म्हणू की टाकलेली जात जी आहे, त्यागलेली जात आहे की ज्या जातीवर सरकारचं लक्षच नाही आहे,
आणि त्यामुळे होते काय की आत्महत्यासारखी प्रकरणात या नुसत्या यवतमाळ जिल्हा हा पूर्वी प्रसिद्ध होता आमचा आत्महत्येच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या, परंतु आता केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये खूप अशा काही शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. तेव्हा माझं शासनाला सुद्धा हीच विनंती असेल की शासनाने शेतकऱ्याला त्याच्या पिकाला योग्य अशा प्रकारचा हमीभाव दिला पाहिजे. कारण आज परिस्थिती अशी, मी सुद्धा नुसता महाराज नाही किंवा वारकरी नसून मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि मला माहिती आहे की शेतीमध्ये किती आपला आणि उत्पादनावर खर्च होतो, तर तो खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही कधी कधी. आणि त्याच्यामध्ये निसर्ग असा कोपतो, कधी अनावृष्टी होते, कधी अतिवृष्टी होते. निसर्गाचा कोप आहे शेतकऱ्यावर. त्याचप्रमाणे बी बियाणं इतकं महाग घ्यावं लागतं आणि माल विकताना मात्र त्याला स्वस्तात विकावा लागतो. त्याचप्रमाणे मजुराची सुद्धा फार मोठ्या पंचायत आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर. कारण मजूर असा आहे, पूर्वीच्या काळात शेतकरी हा एक मजुराची मजुरी ठरवत होता, आज मजुरी ठरवतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याची जिकडून तिकडून पिळवणूकच होत आहे. आणि म्हणून माझं एकच म्हणणं असेल शासनाला की शासनाने हा देश सुजलाम सुफलाम व्हावा असं वाटत असेल तर हा शेतकरी समाधानी राहिला पाहिजे आणि त्याला समाधानी करण्याचे प्रयत्न शासनाने केले पाहिजे. महाराज, आपण भागवत सप्ताह करताय. आपल्या भागवत सप्ताहामध्ये हजारो नागरिक असतात आणि यात बालगोपाल पण असतात. आणि जर एकत्रित विचार केला आता सध्याच्या युगाचा, तर एकीकडे बालगोपाल जे जुने खेळणे होते किंवा जुने जे आचार विचार होते आईवडिलांचे, जे काही वेगळे खेळणे होते जे शाळेत शिकवले जाते, हे आता कुठंतरी अलिप्त पावत आहे. मात्र आपण या संदर्भात काय सांगाल की मोबाईलकडे सगळं वेळ लागलेला आहे आणि गेम खेळला जात आहे. मुलांना जे बालगोपाल आपल्या भागवत सप्ताहामध्ये असतात त्यांना काय आपलं आव्हान असेल? त्यांना एकच असेल की सर्वात प्रगतीचं कारणही मोबाईलच आहे, पण त्याहीपेक्षा काही पटीनं अधोगतीचं कारण सुद्धा मोबाईल आहे. आज बालमनावर मोबाईलच्या माध्यमातून चांगले संस्कार तर होतच नाही, पण त्यांच्यावर एक वेगळे अशा प्रकारचे संस्कार होतात की आज तरुण मुलं, छोटे बालकं हे ऑनलाईन गेम खेळून त्या गेमच्या नादी लागून आत्महत्या करायला प्रवृत्त होऊ लागले. आणि म्हणून मोबाईल जेवढा पोषक आहे त्याच्यापेक्षा काही पटीने बालमनासाठी घातक आहे. आजचं एखादं बाळ जन्माला येते 6 महिन्याचं, तर ते बाळ त्याला मोबाईल दाखवल्याशिवाय त्या आईचं दूध पित नाही, तो जेवत नाही ते बाळ. आणि म्हणून त्या बालमनावर या मोबाईलचे अतिशय चांगले परिणाम व्हायच्या ऐवजी दुष्परिणाम जास्त होत आहे. आपण अमरावती आले आहे आणि अमरावतीकरांना आपला आता आखरीचा प्रश्न आहे, काय संदेश असेल आपल्या भक्तिमय वातावरणातून? एकीकडे भक्तिमय जर विचार केला तर लोक अलीकडे वळत आहे आणि भक्ती मार्गात जर वळले तर खूप काही आध्यात्मिक म्हणा किंवा इतरही जीवनाचा विकास आहे या संदर्भात. हा, मानवी जीवनाचा जो विकास आहे, जेवढा भौतिक झाला पाहिजे तेवढाच आध्यात्मिक विकास सुद्धा मानवी जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. कारण भौतिकतेच्या या जगतामध्ये माणूस भौतिकतेची साधनं जी आहे ती खूप जमा करतो, पण भौतिक साधनापासून सुख समाधान मिळणं शक्य नाही आहे. आज बऱ्याच लोकांकडे भौतिकतेला काहीच कमतरता नाही, पण त्यांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनात समाधान नाही आहे. आणि ते समाधान देण्याचं कार्य कथा कीर्तनाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. कथेतच समाधान मिळू शकतं. कथेतच अशा प्रकारे नवे समाधीचं सुख सुद्धा सहज कथेमध्ये प्राप्त होतं. तुकोबाराचं प्रमाण आहे, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. म्हणून जीवनामध्ये सुख समाधान शांती जर पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर त्याच्याकरता अध्यात्माशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. एकमेव अध्यात्मच तुम्हाला मानसिक शांती समाधान देऊ शकतं. आपल्यासोबत महाराज जोडले, त्यांनी महाराजांना चौफेर आपल्यासमोर प्रश्नाचे उत्तर दिले आहे आणि त्यांनी आध्यात्मिकच हे महत्त्वाचं आहे, कथाच्या माध्यमातून सर्व काही मिळू शकतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि त्यांनी अमरावतीकरांना संदेश दिला आहे. आध्यात्मिक मागं आणि शेतकऱ्याच्या विषयावर त्यांनी आपण हाताळलं, बालगोपालाच्या असू द्या किंवा आध्यात्मिक असू द्या, या सर्व विषयावर त्यांनी हाताळलेलं आहे. आणि संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यानिमित्तानं आपल्यासोबत ते जुळले होते. त्यांचे राज्यासह देशभरातही भागवत सप्ताह सुरू असतात. मोठ्या प्रमाणात भाविक भक्त त्यांच्या भागवताला उपस्थित असतात, हे आपल्याला माहीतच आहे. अनेक त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध आहे आणि आपल्यासोबत त्यांनी वेळ काढून आज जुळले, त्याबद्दल जन्मसत्ता न्यूजतर्फे आपण सर्वांचे आभारी व्हा. आपल्यासोबत दिवे साहेब जुळलेले आहे आणि शेळके साहेब जुळलेले आहे. त्यांनी सुद्धा आपला जुळून आणलेला योग आहे इथे. आणि महाराजांचं यानंतरही आपलं काही गोष्टी काही बाकी राहिल्या त्या आपण येणाऱ्या मुलाखतमध्ये घेऊ.